महाराज खरंच आले का हो? वा गाडगे बाबा, काय अवतार आहे हो गाडगे बाबाचा. अरे कोणी कपडे शिवणार आले म्हणा गाडगे महाराजचा ड्रेस शिवून दाखव. काय लावला हो कचरा दादा, मगापासून तर बरोबर आहे हो. कायले मशीनले हात लावता ते बरोबर काय दुर्बसा बरोबर आहे ना. आवाज बरोबर येऊन राहिला ना तुम्हाला आवाज क्लिअर येऊन राहिला ना. हे बा आवाज क्लिअर आहे ना दादा पब्लिक पर्यंत. हे बा काहीच नाही त्याले जास्त हात नका लावू तुम्ही. मंगेश दादा दूर थांबा त्या मशीनच्या तुम्ही. आता 5 फूट दूर राहा तुम्ही, नाही तर मी फाशी घेतो. बरोबर आहे ना राजू आवाज. बसा भाऊ, बसा दादा. ओ दादा बस ना दादा, दूर जा. बसू द्या, जाऊ द्या. कोट पाहिजे तेले. वा काय गाव आहे रे. या गावात येण्याचा युगा, भुकेल्याला अन्न, ताणलेल्याला पाणी. गाडगे बाबाचा खरा अवतार पाहायला भेटला. अरे ज्या गाडगे बाबांना कधी कोणासोबत वैर केलं नाही. अरे पंढरपूरला चालले होते गाडगे महाराज, गाडगे महाराजच्या खिशात पैसेच नाही. टीटी आला, दाखव पैसे. गाडगे महाराज म्हणत पैसेच नाही. हे मारली गाडगे महाराजले लाच. गाडगे महाराजले खराब नाही वाटलं. एका लाचीत गाडगे महाराज पंढरपुरात. तिथचे लोक म्हणत महाराज तुम्हाला राग नाही आला काय. अबे राग आणत एका लाचीत तर पंढरपुरात आलो म्हणे. वा काय गाडगे बाबा. कुणाशी वैर ना त्यांचे, म्हणून ते मित्र सर्वांचे. खंजेरही कडक पडून राहिला भाऊ. याला किती पाणी लावा. वातावरण गरम आहे ना भाऊ. या खंजिरीची कल आहे. हे चांबळ आहे बकऱ्याचं. याले जर पाणी लावलं नाही तर हे कडक पडते. हे बकऱ्याचं चांबळ आहे. बकरा बरं झालं खाणार ना चांबळ्या सकट नाही खाल्लं, नाही तर आम्हाला चांबळही भेटलं नसतं रे बाबा. हे घोरपडीचं चांबळ, घोरपडीचं चांबळ आहे. खाणाऱ्याला माहित आहे घोरपड. पण तानाजीच्या कामात आली शिवाजी महाराजच्या स्वराज्यात. यशवंत खाली आली तर तू हे तुकडे तुकडे करी. हे आहे भाऊ घोरपड, हे आहे बकरा, हे आहे हरण. हे हरण किती महाग आहे हे फक्त सलमान खानलेच माहित आहे. सलमान खानच्या झोपेत जरी हरण आली तर तो म्हणेन तू कैसी आई हो आज. घोरपडीच बायजा बाबा कोणी केस टाकीन मावर. हे हरणाचं चांबलं नाही, हे बकऱ्याचं चांबलं आहे. प्रचार करत राहतो रे बाबा गाडगे बाबाचा विचार जो आयुष्यभर गाडगे महाराजांनी पेरला. अरे तुकडोजी महाराज आणि गाडगे बाबा. आणि काल ज्यांची जयंती झाली पंजाबरावजी देशमुख, त्याची 127वी जयंती झाली भाऊ. गाडगे बाबाची जयंती, तुकडोजी महाराजची जयंती, पंजाबरावांची देशमुखांची जयंती, अरे शिवाजी राजाची जयंती, बी आर आंबेडकरांची जयंती. या महापुरुषांची जयंती याच्यासाठी असते, पुण्यतिथी याच्यासाठी असते भाऊ की कुठेतरी समाज बदलावा. बसा ना दादा. ओ काका शापी तर लय खतरा बांधून आणली हो. बसा आता, दूर नका जाऊ. दूर जासान तर लोकांना ठोकरा मारत जासान. आगळा वेगळा कार्यक्रम आहे बाबा. या खंजिरीची कला आहे. जास्त वेळ घेणार नाही. बरोबर तुम्हाला 5 वाजता मी सुट्टी देते. कितीपर्यंत चालू देऊ रे पोरा कीर्तन. बोला तू बाईक करून बसला इकडून ये ना. या लहान लहान पोरं असतील तर 3-4. ये रे बाळा, ये रे या रे पोरो. ये ना बे, ये रे दादा ये. अबे तुडीची वाट संगे घेऊन या
वाटी आणि ताट. काय पिकअप घेतील भाऊ पोट्टे, एक मॅडम आणि 2 गुरुजी. मॅडमची डिलिव्हरी आली की मॅडम 6 महिने गायब. ते पिकअपच घेऊन नेत राहिले. भाताचा भ, गणपतीचा ग, गळजीचा भन, इंग्लिश शिकणारे पोर. ए फॉर ऍपल, बी फॉर बॅट, आणि आपले गणपतीचा ग, बळजीचा भ. अरे गाडगे महाराजचा संदेश होता, हा तुकडा बाबाचा संदेश होता, हा शिवाजी महाराजचा संदेश होता. ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट, त्याचं घर होईल भुईसपाट. म्हणून पुस्तकाला महत्व दिलं गाडगे बाबांनी. एका हातावर भाकरी खा, पण मुला मुलींना शिकवा म्हणत गाडगे महाराज. माझी भाषा तुम्हाला समजून राहिली ना? माझी भाषा तुम्हाला समजून राहिली ना? समजते ना महिला मंडळी माझी भाषा तुम्हाला? मग ती मरेल होऊन कोण बसेल? अरे बाबा, काही चेहरे मावशी असं बसेल आहे असं. अरे हसणं भाऊ, तुला काय सुन्नीची औषध दिली काय रे? त्या बायकोचा तार मार काढत काय? जाणं यात्रेत तिच्या संगरी अति कायले बसला असा असं बसेल आहे मावशी. बरं काही बाईचे चेहरे पाहून राहिले अशी बसेल केली मग अशीची अशी तू तर. अरे हाचा राजो काय आहे जिंदगीत खरं? अरे देवाचा जर बुलावा आला ना बाबा, त्याला जावं लागते बरं. काय आहे जीवनात खरं? अरे कोरोनात वाचलेली फिसा बापू, कोरोनात किती लोक गेले राजो, ज्याच्या घरी कपाटभर नोटा, त्या कपाटातल्या नोटा मोजायला कोणी नाही राहिलं. काय खरं आहे जिंदगीत राजो? अरे वेट कमी पडले होते. पती पत्नीचं प्रेम हे कोरोनानं शिकवलं. पतीले जर कोरोना झाला ना, पत्नीनं दाराच्या फटीतून ताट दिलं, एवढंच जेव, डबल मागू नको, नाही तर मलाही करशील कोरोना, मलाही नेशील बुवाऱ्यावरती. बरोबर काय राजो कोरोना? बरं एवढं कमाल केली हो कोरोनानं. चांगले माणसं कोरोनानं नेले राजो, जेले गाव तंग आलं ते ठेवले. 3 खेप म्हातारा बाजीच्या खाली काढला भाऊ, 3 खेप बाजीवर ठेवला. पाहुणे येऊ तंग आले. पाहुणे म्हणत आता गेल्यावर निरोप द्यायचा, आता काही काम धंदे सोडून येणं होणार नाही. बरं पाहुणे काय रिकामे येतात काय? कोणी शेप आणीन, कोणी गोळंबी आणीन, कोणी काजू आणीन. म्हातारा काही मरे ना, नातू सट फुगत राजू. बुडवायला नातू आवा म्हणे आहा, नातू म्हणे आबा थोडस दूध, पुढे म्हणे आहा, आबा थोडासा काजू, आबा थोडीशी दारू दे मग थोडीशी. अरे हसत राहा, खुश राहा. काय आहे जिंदगीत खरं? मरणार